नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। संजय आलवार सर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रिक्षा चालक एक तुटीचा अन्ना, तुम आगे बढ़ो, अन्ना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजय आलवार, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अन्ना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धर्मा काळुंके ऑटो चालक आहे संभाजीनगरमध्ये। जे शिंदे सरकारने रिक्षावाल्यांचे जे 50 रुपयाचे होते दंड ते माफ केलं, त्याच्याबद्दल आम्ही शिंदे सरकारचे अभिनंदन करतो। आणि याच्यानंतर पोलीसवाल्यांनी जे आमच्यावर जे समजा दंडभंग कारवाई केलेली आहे ते थांबण्यात यावे। रिक्षा चालकांची खूप अडचण आहे, हे शिंदे सरकारने देण्यात आले, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। चालक मालक संस्था महाराष्ट्र राज्य, औरंगाबाद शहराध्यक्ष। 500 जो कार्यक्रम फक्त हे जे 50 रुपये शुल्क होतं, दंड होता, आणि अशी परिस्थिती होती रिक्षा चालकांची कोरोनापासून एवढी समजा परिस्थिती बिकट होती की 50 रुपये शुल्क भरण्याची सुद्धा प्रत्येक रिक्षावाल्याला अशी खंत निर्माण झाली होती की आपल्याला हे 50 रुपये शुल्क आपण हे कसे भरावे, एवढ्या चिंतेमध्ये होते रिक्षावाले की आम्हाला रात्रंदिवस म्हणून काही ना त्याच्यापासून मार्ग काढा। आपल्या अर्णव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, लक्ष्मणांना सोनाने यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी प्रयत्न करून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतला 50 रुपये शुल्क समजा हे करायचा, तर ते चांगलीच गोष्ट झाली आणि सगळ्या रिक्षावाल्यांमध्ये आनंदाचं म्हणजे उत्साह निर्माण झाला। मुख्यमंत्र्यांनी जो हा निर्णय घेतला हा सर्व रिक्षावाल्यांसाठी चांगला आहे, म्हणून सर्व रिक्षावाल्यांकडून त्यांचं आम्ही अभिनंदन। माझं नाव ज्ञानेश्वर वसंतराव मै हे आहे, मी ऑटो रिक्षा चालक आहे। आमच्या मागण्या हे 50 रुपये पर डे जे लागू केलं होतं आम्हाला शासनानं, ते रहित कॅन्सल केलेलं आहे त्यांनी, आणि त्यांनी जाहीर सांगितलं की बुवा हे विलंब रद्द करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री साहेबांना हे मान्य केलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब हे खूप स्वतः एका काळामध्ये रिक्षा चालक होते आणि त्यांनी इतर पूर्ण महाराष्ट्रातल्या रिक्षा चालकाची सहानुभूती बाळगून त्यांनी आमचे निवेदन जाहीर मान्य केलेले आहे, आणि याची मान्यता त्यांनी स्वतः अंमलात आणली आहे। छत्रपती संभाजीनगर मी लक्ष्मण अण्णा सोनवणे, जय संघर्ष वाहन चालक रिक्षा युनियन जिल्हा अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष संजय आलवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हनुमान चौक येथे आपल्या केंद्र सरकारने जो रिक्षा चालकांना विलंब शुल्क 50 रुपये दंड रोज या नियमाप्रमाणे लागू केला होता। आमच्या आलवार साहेबांच्या आदेशानुसार आम्ही महाराष्ट्रभर व जिल्हाभर प्रत्येक ठिकाणी आंदोलन करून आमच्या दंड विलंब शुल्काच्या बाबतीत मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिले होते। त्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री साहेबांनी परवा दिनांक 10 रोजी मंत्री भुसे साहेब यांनी आमच्या रिक्षा चालकांची मागणी मान्य करून
आपल्या फिटनेसचा विलंब 50 रुपये जो दंड आहे तो माफ करण्यात आला. या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील आम्ही रिक्षा चालकांनी मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन करून फटाके फोडून जल्लोष केला आहे. तरी मुख्यमंत्री साहेबांनी यानंतरही रिक्षा चालक आज अशा परिस्थितीमध्ये आहे की तो करोनाच्या काळापासून 2017पासून रिक्षा चालक एक मरणाची घटिका मोजत आहे. परंतु साहेबांनी आमची पहिली मागणी मान्य केली. या मागणीचे सर्व जिल्ह्यामध्ये एक अभिनंदन निर्माण झालेलं आहे. रिक्षा चालकाच्या चेहऱ्यावरती खुशीचं वातावरण निर्माण झालेलं आहे.